हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल। यावर बोर्डच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात। व्हॉट आर द फंक्शन ऑफ टेस्टिस, व्हॅज डिफरन्सचे फंक्शन काय, स्पर्म कुठे तयार होतात, कोणत्या सेल डिव्हिजन थ्रू स्पर्म जे आहेत हे तयार होत असतात। तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे हे 3 पार्ट पासून बनलेली आहे। कोणते कोणते? यामध्ये पेअर ऑफ टेस्टिस असतात, व्हेरियस डक्ट असतात आणि व्हेरियस ग्लँड यामध्ये प्रेझेंट असतात। तर मॅनच्या ॲब्डोमेनच्या बाहेर एक स्क्रोटम पाऊस लाइक स्ट्रक्चर, ज्याला स्क्रोटम असं म्हणतात, ते स्क्रोटम प्रेझेंट असते। स्क्रोटमच्या आतमध्ये अशा प्रकारे 2 टेस्टिस प्रेझेंट असतात आणि ह्या टेस्टिसच्या आतमध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होत असते बाय द प्रोसेस ऑफ व्हॉट, मियोसिस सेल डिव्हिजन। तर त्यानंतर टेस्टिसमध्ये स्पर्म तयार झाल्यानंतर हे कुठे येत असतात? तर हे येत असतात कुठे? आपल्या इपिडिडायमिस कडे। इपिडिडायमिस मधून हे जे स्पर्म आहे ते कुठे जात असतात? अशा प्रकारे सेमिनल वेसिकल कडे। सेमिनल वेसिकल कडे आल्यानंतर सेमिनल वेसिकल यामध्ये काय तर फ्रुक्टोज ऍड करत असते, जेणेकरून स्पर्मला एनर्जी मिळेल आणि स्पर्म मूव्ह करू शकणार। त्यानंतर हे जे फ्लुइड आहे हे कुठे येत असते? पोस्टेड ग्लँड कडे। पोस्टेड ग्लँड ह्यामध्ये काय तर अल्कलाइन फ्लुइड जे आहे ह्यामध्ये सिक्रेट करत असते, जेणेकरून हे जे स्पर्म आहे जेव्हा फिमेलच्या बॉडीमध्ये जातील तेव्हा तिथल्या ऍसिडिक एन्व्हायरमेंट पासून ह्यांना काय मिळेल? प्रोटेक्शन मिळेल। त्यानंतर काय तर हे जे सीमन आहे किंवा स्पर्म म्हणू शकतो आपण, हे जात असते युरेथ्राकडे। तेव्हा काउपर्स ग्लँड ह्यामध्ये म्युकस लाइक सबस्टन्स जो आहे तो ऍड करत असते, जेणेकरून ह्या युरेथ्राच्या आतमध्ये युरिनमुळे जी ऍसिडिटी तयार झालेली आहे त्याच्यामुळे स्पर्मला प्रोटेक्शन मिळेल आणि अशा प्रकारे हे जे स्पर्म आहे हे युरेथ्राच्या बाहेर फेकले जातात। तर स्पर्म जे आहे याची लेंथ किती असते? 60 मायक्रोमीटर। तर अशाच प्रकारच्या नवनवीन कन्सेप्टसाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।